त्यांना तर आभाळातून ज्ञान. विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंना सनसनीत ठेवला. नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार निशाणा. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आणि इतरांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी नागपूरमधून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्यावर तोफ डागले. ते जी भाषा वापरत आहेत त्यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना सुनावलेलं आहे. वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना जरांगे यांच्यावर निशाणा साधले. त्यांचं ज्ञान आभाळातून आलेलं आहे. पुस्तकी ज्ञान असतं तर ते असं बोलले नसते. खोटे प्रमाणपत्र दिल्यामुळे लोकांचा वेळ वाया जातो आहे. मुलांच्या आयुष्याशी खेळ बंद करा. ओबीसींना आरक्षण संविधानातून मिळालेलं आहे. जरांगेंमुळे 2-3 मंत्री गेले होते. 8 ते 10 मंत्री जातील. ते खुर्ची टाकून बसतील असा विखेंना त्यांनी टोला लगावला. ते आता जरांगेंची दाढी कुरवाळतील असा आरोप त्यांनी केला आहे. कायद्याच्या चौकटीत काय मिळवायचं ते मिळवा, धमकी देऊ नका असा निशाणा त्यांनी साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी जातनिहाय जनगणना करू असं सांगितलं, मात्र तसं होताना दिसत नाही. जनगणना करावी यासाठी मंडल यात्रेतून जनजागृती केली. आमच्या हक्काच्या सोयी सवलती आम्हाला मिळाव्यात, ओबीसी खरी संख्या कळावी असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. बंठी आयोगापासून सगळे ओबीसी गणना बोगस असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. ओबीसींना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी असे ते म्हणाले. अंबादास दानवे हे मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला जात असतील तर हा सूचक इशारा असू शकतो. त्यांचा पक्ष संघासोबत जात असेल तर ते सांगतील. त्यांच्या पक्षाने ते जाहीर करावं असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय. सरकारच्या गृह खात्याविरोधात जिथे जिथे मायलेज घेता येईल तिथे त्या पोहोचतात अशी टीका त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केली आहे. असं आहे, आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन ओबीसीची कास धरून काम करतो. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सरकारच्या वैयक्तिक बेनिफिटची गरज नाही. आमचं जे ओबीसी सकल ओबीसी महामोर्चा आहे त्याला शासनाकडून आम्हाला कुठलीही आमच्या कार्यालयाला जागा मिळावी किंवा आम्हाला पैसे मिळावे अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. जो सरकारच्या कडून फायदा घेईल तर सरकारच्या विरुद्ध बोलणार नाही. आणि मला माहित नाही कोणी घेतले, आरोपाचा संबंध कुठे आला. आता माझ्याकडे अजून काही हिशोब नाही आहे, काही हिशोब ते नंतर मी सांगेन. पण मला कोणावर आरोप करायचा संबंध नाही, तर ते सरकारच्या विरुद्ध बोलू शकत नाही, ही आमची भूमिका आहे. राहायला मंडल आयोग हा वेगळा विषय आहे. मंडल आयोग काल मंडल जयंती होती, त्या निमित्तानं ही यात्रा काढल्या गेली आणि त्याचा आज समारोप होतो आहे. म्हणजे परवाच्या दिवशी आपण काल आम्ही वडसा, ब्रह्मपुरी आणि त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाले. उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि काल बल्लारशालाचा मुक्काम आहे. आज समारोप होईल. प्रश्न हा आहे की आम्ही एकत्र यावं. सगळे जो ओबीसीच्या हितासाठी लढत असेल तो ओबीसीसाठी लढतोच आहे. त्याला एकत्र येऊन लढावं वगैरे असं नाही. कुठेही उद्या माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे की ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढणं हे जो ओबीसी व्यक्ती आहे, ओबीसी नेता, त्याचं काम आहे. पण सरकारच्या भरोश्यावर कुठलीही लढाई होणार नाही हे गृहीत धरून मैदानात उतरण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.